नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 28 जुलै 2026 रोजीच्या लोकसत्ता न्यूजपेपरमधील महत्त्वाच्या घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यामधील वेटलिफ्टिंगमधील भारताची कामगिरी आता आपण बघणार आहोत. पुरुषांमध्ये राजा मुथपुंडी याने 65 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलेलं आहे आणि महिलांमध्ये 53 किलो वजनी गटात ज्ञानेश्वरी यादव हिलासुद्धा रौप्य पदक मिळालेलं आहे. आतापर्यंतचे वेटलिफ्टिंगमध्ये एकूण 6 पदकं झालेली आहेत, ज्यामध्ये एक सुवर्ण पदक आहे जे मीराबाई चानू यांना मिळालेलं आहे. 3 रौप्य आणि 2 कांस्य असे 6 एकूण वेटलिफ्टिंगमध्ये पदकं आपल्याला भारताला मिळालेली आहेत. ऋषिकांत सिंह यांना 1 रौप्य मिळालेलं होतं आणि मीराबाई चानू यांना सुवर्ण. यांच्यानंतर आता राजा मुथपुंडी यांनी वेटलिफ्टिंगमध्ये 3ऱ्या पदकाची भर घातली. सुवर्ण पदक जे 65 किलो गटामध्ये मलेशियाचं जे अजनी बिदिन मोहम्मद यांनी मिळवलेलं आहे. 299 किलो वजन उचलून त्यांनी स्पर्धेतला विक्रम नोंदवलेला आहे. ज्ञानेश्वरी यादव जी आहे ती 2022मध्ये कुमार गटाच्या जागतिक स्पर्धेमध्ये तिने 3 रौप्य पदकसुद्धा यापूर्वी पटकवलेले आहेत. त्यानंतर पुढे आहे ज्ञानेश्वरी यादवबद्दल माहिती घेऊया. तर छत्तीसगड पोलीस दलामध्ये उपनिरीक्षक असलेली 23 वर्षीय ज्ञानेश्वरी यादव ही स्नॅचमध्ये 88 किलो, क्लीन अँड जर्क मध्ये 111 असे एकूण तिने 119 किलो वजनासह रौप्य पदक मिळवलेलं आहे. ती कुठल्या राज्यातील आहे तर छत्तीसगड आणि पोलीस दलात उपनिरीक्षक आहे. या कामगिरीमध्ये ज्ञानेश्वरीने क्लीन अँड जर्क प्रकारात 111 किलो वजन उचलून तिचाच यापूर्वीचा 106 किलो वजनाचा जो राष्ट्रीय विक्रम होता तो मोडलेला आहे. इतर खेळाडू नायजेरियाची अनेमो दिदिस्ते हिने एकूण 206 किलो वजन उचलून तिने सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. कॅनडाची रिबेका ग्रॉप्स हिने एकूण 178 किलो वजन उचलून कांस्य पदक मिळवलेलं आहे. तर भारताची बिंदाराणी देवी हिने सुद्धा कांस्य पदक पटकवलेलं आहे. पुढे आहे महिला नेमबाज. तर भारतीय महिला नेमबाजांनी विश्वचषक स्पर्धेत 25 मीटर पिस्तूल या प्रकारामध्ये वर्चस्व गाजवले. यात युवा नेमबाज ईशा सिंग जी फक्त 21 वर्षीय आहे तिने सर्वोत्तम कामगिरी करून सुवर्ण पदक पटकवलेलं आहे आणि दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर हिने कांस्य पदक मिळवलेलं आहे. पुढे आहे स्पाइसजेट ज्याची स्थापना आणि सेवा मे 2005मध्ये ह्याची स्पाइसजेट आहे जी स्थापना झालेली आहे. आणि स्पाइसजेट जी आहे ती देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये विमानसेवा पुरवत असते. यांचं उद्दिष्ट असं आहे की प्रवाशांना परवडणाऱ्या दरात विमानसेवा उपलब्ध करून देणे. स्पाइसजेट ही आयटा आयोसा प्रमाणित एअरलाईन आहे. स्पाइसजेटकडे बोईंग 737 व Q400 अशा या विमानांचा ताफा आहे. उडान ही जी योजना आहे किंवा प्रादेशिक कनेक्टिव्हिटी योजना यांच्या अंतर्गत दररोज अनेक उड्डाणे घेणाऱ्या देशांमधील सर्वात मोठ्या प्रादेशिक कंपन्यांपैकी एक आपली ही स्पाइसजेट विमान कंपनी आहे. स्पाइसजेट विमान कंपनीच्या ताफ्यामधील बहुतांश विमानामध्ये जे स्पाइसमॅक्सची सुविधा ती आहे, जी की भारतातील सर्वात प्रशस्त इकॉनॉमी क्लासची आसन व्यवस्था असते. याचे मुख्य व्यवसाय अधिकारी आहेत दिबोजित मुखी. यामध्ये स्पाइसजेटने सध्या त्यांच्या ताफ्यामध्ये 3 एअरबस A320 विमानं भाडेतत्त्वावर घेतलेली आहेत आणि सर्व विमानं ही भारतात दाखलसुद्धा झालेली असून या आठवड्यात त्यांची व्यावसायिक उड्डाणेसुद्धा सुरू होतील. हा करंटचा मुद्दा आहे की स्पाइसजेटमध्ये 3 एअरबस A320 ह्या विमानाचं नाव लक्षात ठेवा. ही विमानं त्यांनी भाडेतत्त्वावर आता सुरू करण्यास सुरुवात केलेली आहे. सौर प्रकल्पांना वसुंधराचा आधार. मुंबई महानगरपालिकेच्या सौर रूफटॉप आणि सौर एअरेटर ह्या प्रकल्पांचा जो खर्च आहे तो महापालिकेच्या नियमित निधीऐवजी आता माझी वसुंधरा अभियानामधून जे बक्षीस मिळालेलं आहे किंवा माझी वसुंधरा अभियानामधून जो पुरस्कार मिळालेला आहे त्यातून हा खर्च आता केला जाणार आहे. राज्य शासनाची जी माझी वसुंधरा 3.0 हे अभियान आहे, या अभियानामध्ये पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रम आणि शाश्वत विकासाच्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे नवी मुंबई महापालिकेला जो आहे 8 कोटी रुपयांचा
निधीसुद्धा यामधून मिळालेला आहे आणि याच निधीचा वापर आता ह्या सौर प्रकल्पांसाठी केला जाणार आहे. पुढे आहे कळवा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरण तलाव उभारण्यात येणार आहे. ठाणेमधील कळवा येथे यशवंतरामा साळवी तरण तलाव याचा जो आहे सर्वांगीण पुनर्विकास करून त्या ठिकाणी ऑलिम्पिक मानांकनानुसार अत्याधुनिक जलतरण तलाव जो आहे त्यासहच बहुउद्देशीय क्रीडा संकुलसुद्धा उभारण्यात येणार आहे. याचं ठिकाण कुठं आहे तर ठाणेमधील कळवा येथील मनीषानगर परिसरात हा यशवंतरामा साळवी तरण तलाव आहे. या तलावाचं नाव लक्षात ठेवा. याच्यासाठी एकूण 50 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. उद्दिष्ट काय असेल तर भविष्यात राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांचे आयोजन करणे आणि सक्षम असे आधुनिक क्रीडा केंद्रसुद्धा इथे उभारण्यात येणार आहे. याचं भूमिपूजन झालेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते. पुढे जे गोपाळगड नेहमी चर्चेत असतं बातम्यांमध्ये, तर ते गोपाळगड जो किल्ला आहे तो कुठं आहे? रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यामध्ये हा किल्ला आहे. तर या होत्या आपल्या 28 जुलै 2026च्या लोकसत्तामधील महत्त्वाच्या घडामोडी. ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.